माझे पप्पा मला आणून द्या. अमित ठाकरेंसमोर मृत बाळासाहेबांच्या मुलांचा टाहो, कुटुंबियांचा आक्रोश. सोलापूर महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरून झालेल्या वादातून मनसेचे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना सोलापुरात घडली होती. या हत्येप्रकरणी भाजपच्या माजी नगरसेविका आणि प्रभाग 2च्या उमेदवारासह 15 जणांवर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून 5 जणांना अटकही करण्यात आली आहे. बाळासाहेब सरवदे यांच्या पार्थिवावर काल अंत्यसंस्कार करण्यात आले. मोठ्या पोलीस बंदोबस्तात त्यांची अंत्ययात्रा निघाली होती. त्यामुळे या घटनेनंतर सोलापुरात तणाव निर्माण झाला. विविध राजकीय पक्षाचे नेते पुढे येऊन भूमिका मांडत आहेत. मनसे नेते अमित ठाकरे यांनी आज सोलापुरात येऊन सरवदे कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले आणि यावेळी बाळासाहेब सरवदेंच्या कुटुंबियांचा आक्रोश गहिवरून टाकणारा होता. मृत बाळासाहेब सरवदे यांच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी अमित ठाकरे घरी पोहोचल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. तुमचं राजकारण काही असो, तुमचे बिनविरोध निवडून येऊ, पण राजकारणासाठी कोणाचा जीव जाता कामा नये. या संदर्भात मुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट घेणार आहे असंही अमित ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. तर सरवदे कुटुंबियांना भेट देत त्यांनी सांत्वन केलं. यावेळी माझे पप्पा मला आणून द्या, माझ्या पप्पाला मी भेटलेच नाही असा टाहो बाळासाहेब यांच्या चिमुकल्यांनी अमित ठाकरेंसमोर फोडला आहे. सोलापुरात राजकीय वादातून हत्या झालेल्या बाळासाहेब सरवदे यांच्या चिमुकल्यांनी आणि कुटुंबियांनी अमित ठाकरे यांच्यासमोर आक्रोश व्यक्त केला. त्यावेळी अमित ठाकरेंना सुद्धा गहिवरून आलं. येथील उमेदवार रेखा सरवदे यांना उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता. त्यातूनच येथे वाद झाला. यापूर्वी आमचं कोणतंही भांडण नव्हतं. किरण देशमुख यांच्या सांगण्यावरून हे सगळं झालंय. सर्व आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करा अशी मागणी मृत बाळासाहेब सरवदे यांच्या पत्नी वंदना सरवदे यांनी केली आहे. इकडे बसू खाली पण मला इकडे असं मी भावनिक झाला. न्याय मिळालाच पाहिजे. म्हणजे 2 मुली माझ्यासमोर रडतात. मला मुलाची आठवण आली. काय होईल, मी गेलो तर काय होईल त्या मुलाचं? त्या 2 मुली तुम्ही आज कृपया करून जाऊ नका. पत्रकार इथं सोडा, तुमच्यातला माणूस जिवंत आहे की नाही, ही काय परिस्थिती करून आणि भाजपला मला एवढंच विचारलं, तुमची पातळी एवढी पडली आहे, एवढी पडली. पैसे देऊन फॉर्म परत घ्यायला सांगणं ठीक होतं. तुम्ही खून करायला लागले आता निवडणुकांसाठी. मला वाटतं समोरच्या पक्षात पण काही आपले लिडर्स आहेत ज्यांची मुलं आहेत. मी जसा बघून आलो ना, तसं शिंदे साहेबांनी किंवा देवेंद्र साहेबांनी किंवा मला वाटतं ह्या लोकांनी बघितलं पाहिजे ह्या घराची परिस्थिती काय. आणि अशा निवडणुका असतील ना तर नको निवडणुका. आम्ही सगळे फॉर्म परत घेतो, तुम्ही जिंका. ती बघा मुलगी परत उठली. अशा निवडणुका ही आपल्या महाराष्ट्राची परिस्थिती आणून ठेवली आहे तुम्ही. मी कधीही कोणी वारल्यावर राजकारण करत नाही आणि आज पण मी नव्हतो करायला आलो. पण तुम्हाला कधीतरी कळणार आहे की नाही की तुमचे राज्य कुठे नेऊन ठेवलंय तुम्ही. मला वाटतं आपल्या सगळ्यातला एक माणूस जागा झाला पाहिजे आणि ह्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. माझी विनंती आहे, फडणवीस साहेबांना माझी विनंती आहे, एक दिवस प्रचार सोडा आणि प्लीज या. तुम्हाला निवडणुका काय कुठच्या पातळीला नेऊन ठेवल्यात ना आपल्याला कळतील. आणि माझी विनंती आहे त्यांना, मोठे नेते आहेत पण मला वाटतं की आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत, कुठेतरी आपलं राज्य कुठे चाललंय हे त्यांनी पण बघितलं पाहिजे. ही कुठची परिस्थिती आहे. एक आई, एक बायको, 2 मुली आज अस्थि विसर्जन करून आल्यात. कशासाठी? निवडणुकीसाठी. ह्याची उत्तरं मला मिळालीच पाहिजेत आणि बाळासाहेबांना न्याय हा मिळालाच पाहिजे. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, सोलापूर.